नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. महागाई विरोधात काँग्रेस पक्षानं केला सरकारचा निषेध. आणि ठाण्यातील आगडोंब प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा संताप. नीट पेपर फुटी संदर्भात सोशल मीडिया आणि विविध प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमुळे संपूर्ण कोचिंग क्लास क्षेत्रावर संशय व्यक्त केला जात आहे. मात्र सर्वच कोचिंग क्लासेस या गैरप्रकारामध्ये सहभागी नसून काही मोजक्याच मोठ्या अकॅडमी, कॉर्पोरेट क्लासेस आणि आर्थिक फायद्यासाठी काम करणाऱ्या संस्थांमुळे संपूर्ण क्षेत्राची बदनामी होतीये. काही मोठे क्लासेस महाविद्यालयांशी टायअप करून विद्यार्थ्यांना आकर्षित करतात, तसंच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षकांचा खासगी शिकवणीसाठी वापर करून शिक्षण व्यवस्थेला पोखरतात. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि सरकारची आर्थिक, मानसिक फसवणूक होत असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. झोपडपट्टी आणि ग्रामीण भागात अल्प फीमध्ये शिक्षण देणारे अनेक सामान्य क्लास चालक प्रामाणिकपणे काम करतायत. मात्र काही विकृत प्रवृत्तीच्या लोकांमुळे त्यांची नाहक बदनामी होत असून उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं. यासोबतच संघटनेनं सरकारकडे अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्यात. नीट आणि जेईई सारख्या परीक्षा रद्द कराव्यात, पेपरफुटीत सहभागी आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणाऱ्या शालेय महाविद्यालयीन शिक्षकांवर कायदेशीर बंदी आणावी, तसंच महाविद्यालय आणि क्लासेसमधील टायअप पद्धतीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. तसंच एक देश, एक बोर्ड, एक अभ्यासक्रम आणि एकच परीक्षा हे धोरण देशभर लागू करण्याची मागणीही संघटनेनं केली आहे. 12वीच्या परीक्षेचं स्वरूप स्पर्धात्मक करून त्यावरच व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश द्यावा आणि विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती अनिवार्य करावी, असंही निवेदनात नमूद करण्यात आलंय. पेपरफुटीसारख्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येत असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारनं कठोर धोरण आखावं, अशी मागणी कोचिंग क्लासेस वेलफेअर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रानं केली आहे. नाही, आता शासनाला आम्ही देणार आहे निवेदन की या संदर्भामध्ये शासनाने जे नीटचे जे आपण ऑनलाईन फॉर्म भरतो ती शासनाने फी जरी माफ केलेली असली तरी देखील प्रायव्हेट क्लासेसमध्ये जे काही मुलांनी फिया भरल्या होत्या, आता जे पेपर अवघड आहे असे ती जी अफवा पसरलेली आहे त्याच्यामुळे क्लासवाले अधिकची फी घेत आहेत. तर शासनाने याच्यावरती लक्ष घालून जे काही आमच्याकडे जी यादी आहे किंवा शासनाकडे जी यादी आहे किंवा शासनाने जो सर्वे करावा आणि असे जे कोणी क्लासवाले असतील त्यांना परिपत्रक द्यावं किंवा नोटिसा द्याव्या, त्यांनी विद्यार्थ्यांकडून आता कुठलीही प्रकारची फी घेऊ नये अशी आमची पण शासनाकडे मागणी राहील. आणि शासनाने पण काम केलं त्या गोष्टीवरती तर ती गोष्ट होऊन जाईल आणि त्या होणार नाही. नाही, आमची ठाण्यात तर नक्की बैठक होणारच आहे. ठाण्यामध्ये जेवढे जे नीटचे क्लासेस आहेत जे आमच्या संपर्कात नाहीत, म्हणजे आमचे सभासद नाहीत आणि जे सभासद आहेत त्यांची आम्ही लोक बैठक लावून त्यांची चर्चा करणार आहे आणि ज्या मुलांनी फी भरलेली असेल त्यांना त्याच फी मध्ये शिकवण्याची आमची तयारी आहे आणि तसं त्यांना आम्ही सूचना करणार आहे. वाढती महागाई, इंधन दर वाढ आणि केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीनं ठाण्यात आज जोरदार लाटणेम मोर्चा काढून केंद्र सरकारच्या विरोधात निषेध करण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेला हा मोर्चा शिवाजी चौक येथून पुढे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थांबवण्यात आला. यावेळेला जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्षा मनीषा भगत यांच्यासह ऋता आव्हाड प्रमुख उपस्थित होत्या. यावेळेला कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं यात सहभागी होऊन केंद्र सरकार विरोधात घोषणा देत होते. विविध घोषणांचे पोस्टर कार्यकर्त्यांनी हाती घेऊन हा मोर्चा काढला होता. छत्रपती शिवाजी महाराज मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान निघालेल्या या मोर्चात महिलांनी पोळपाट लाटणं, थाळी चमचे हातात घेत थाळीनाद करत सरकार विरोधी घोषणा दिल्या. बहुत हुई महंगाई की मार, नहीं चाहिए मोदी सरकार, सस्ता बेवडा महंगा तेल, अशा घोषणाने परिसर दणाणून गेला. तसंच आंदोलनकर्त्यांकडून मेलोडी चॉकलेटचं वाटपही करण्यात आलं. तर मनीषा भगत यांनी इंधन, गॅस, धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य कुटुंबाचा बजेट कोलमडल्याचा आरोप केलाय. नगरसेविका पल्लवी जगताप यांनी केंद्र सरकार महागाई रोखण्यात अपयशी ठरल्याची टीका करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आंदोलनात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या. वापर कमी करा, त्या विरोधात आज थाळीनाद आंदोलन जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेलं आहे. आता तुम्हाला आठवतंय 2-3 वर्षांपूर्वी असा थाळीनाद केला होता देशवासियांनी. त्यांनी कोविड गेला का नाही ते मला माहित नाहीये, तो आर्ग्युमेंटचा विषय असू शकतो. थाळीनाद करून महागाई
कमी होईल की नाही माहित नाही. आमच्या बायकांची वजनं नक्कीच कमी होतात चालून चालून. आणि आता तर खायला खरंच पैसा नाहीये. म्हणजे गवारी सारखी एक भाजी जी पूर्वी गुरं खायची त्याचाही भाव आज 100च्या पार आहे. आणि तुम्ही ऑस्टॅरिटी तुम्ही जर बोलाल काटकसरी बद्दल तर त्याबद्दल काही न बोललेलं बरं आहे. कारण तुमच्याच पेपर्सचे रकाने जर इकडे कोणी नाहीये प्रिंटवालं ते भरलेले असतात रोज की आता गव्हर्नमेंटची कशी काटकसर चालू आहे. त्या दिवशी एक कार्टून आलं होतं. त्याने सांगितलं सर जेवढे पैसे आपण पेट्रोल बजेटतून केले नाही ना त्याच्यापेक्षा जास्त कॅमेरामनचं बिल आलंय. सो हे खूपच बोलकं उदाहरण आहे. पण मला असं वाटतं आपल्याकडे खूप पूर्वजांनी आपल्या एक खूप सुंदर म्हण दिली होती, निर्लज्जम सदा सुखी. सो आता सगळ्यांनी भजनं करा, कुंभामध्ये आंघोळ करा, तुमची पापं धुतली जातील आणि पुन्हा एकदा नवीन महागाईला तयार राहा. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलात भरती प्रक्रिया अजून झालेलीच नाहीये. अग्निशमन दल कंत्राटी पद्धतीनं चालवायला द्या, नाहीतर आज सर्वच कंत्राटी पद्धतीनं चालू आहे. पैसे खाण्याचं काम सुरू आहे अशा शब्दात ठाण्यातील अकडोंब प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केलाय. गावदेवी भाजी मार्केट इथे लागलेल्या आगीत मृत्यू पावलेले अग्निशमन अधिकारी सागर शिंदे यांच्या पार्थिवाचे आव्हाड यांनी दर्शन घेतलं. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलात भरती प्रक्रिया अजून झालेली नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडे पुरेसं मनुष्यबळ नाहीये. इथे माणसं मृत्युमुखी पडतायत. 1 महिन्यात भरती प्रक्रिया पूर्ण करा अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. यावेळेला शहराध्यक्ष मनोज प्रधान, गटनेते अभिजित पवार उपस्थित होते. सागर शिंदे शहीद झालेले आहेत, कुटुंबियांचं कसं साथून करणार बघायला गेलं नाही, एकदम पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या कुटुंबियांच्या आणि त्यांच्या घरच्यांच्या दुःखात आम्ही सगळे सामील आहोत. पूर्ण ठाणेकर देश सामील आहेत. माहितीसाठी सांगतो की अक्षय तृतीयेलाच त्याला मुलगी झाली होती. असा प्रसंग कुठल्याही बहिणीवर येऊ नये. मी या सागरला खूप चांगलं ओळखायचं. कामाच्या बाबतीत कधी नाही हे उत्तर सागरने कधीच दिलं नाही. माझा सवाल फक्त ठाणे महानगरपालिकेला आहे. 300 जागा खाली आहेत आणि गेले अनेक वर्ष खाली आहेत. द्या ना, फायर ब्रिगेड पण द्या कॉन्ट्रॅक्टवर चालवायला. आपल्याकडे काय राहिलंय ठाणे महानगरपालिकेत? सगळे कॉन्ट्रॅक्टरच द्यायचे. पैसे खाण्याच्याच लाईनी आहेत आपले सगळीकडे. द्या, ह्याच्यात पण पैसे घालण्याची सोय करून ठेवा. 300 माणसं भरा, मग अशीच माणसं जातील तुमची. एका माणसाने धावायचं कुठपर्यंत धावायचं? अतिशय वाईट अवस्था आहे ठाणे महानगरपालिकेची. आर्थिकदृष्ट्या वाईट अवस्था आहे. आपलं जेवढं मनुष्यबळ आहे त्याच्यात आपली वाईट अवस्था आहे. सगळं कॉन्ट्रॅक्टवर देण्यासाठी म्हणून आपण जागा लपवून ठेवतो. 300 जागा खाली आहेत. आपले कित्येक फायर ब्रिगेड स्टेशन अजून बनायचे राहिलेले आहेत. कशातच लक्ष नाही आपलं. नाही तिथे ब्रिज, नाही तिथे असलं काहीतरी बांधून ठेवायचं. नको तिथे रस्ते करायचे, नको तिथे कॉन्क्रिटीकरण करायचं. ह्याच्यात पैसे जास्त मिळतात ते कामं करायची. ह्याच्यात काय पैसे मिळाले? ह्याच्यात माणसं मेली तर मेली, गेला बिचारा. जाऊ द्या. निवडणुकीमुळे कुठे भरती प्रक्रिया लांबली गेली. अरे खड्ड्यात गेले निवडणूक, माणसं मारली जात आहेत. उद्या आग लागली कुठे मोठी, तुमच्याकडे यंत्रणा पण नाही ती बुजवण्यासाठी. तुम्ही 40-40 आणि 50-50 आणि 60-60 माळ्याचे परमिशन देतात. आहेत का मनुष्यबळ एवढं त्या आगी बुजवण्यासाठी? माणसाच्या जीवाची किंमत नाही का? अरे खड्ड्यात घाला निवडणूक तुमची. कळव्यामध्ये कोपरी येथील जुन्या इमारतीच्या पुनर्विकासात काही गुंडांकडून अडथळा येत असल्यानं रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली आहे. केळकर यांनी थेट पोलीस आयुक्तांशी संपर्क साधल्यानंतर या प्रकरणी कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. ठाणे पूर्वेतील कोपरी भागात असलेल्या साईकृपा सोसायटीमधील रहिवाशांनी आज जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली. इमारत जुनी झाली असल्यानं त्याचं पुनर्विकासाचं काम एका विकासकाला देण्यात आलंय. मात्र काही गुंड विकासकाला काम करू देत नसल्यानं गेले वर्षभर रहिवासी हक्काचं घर नसल्यानं इतर ठिकाणी भाड्यानं राहत आहेत. केळकर यांनी तात्काळ पोलीस आयुक्तांशी फोनवर संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. या कार्यक्रमात वर्तकनगर म्हाडा वसाहतीतील इमारत क्रमांक 6चे रहिवासी देखील उपस्थित होते. गेली 10 वर्ष या इमारतीचा विकास रखडला असून रहिवासी हवालदिल झालेत. या इमारतीबरोबरच इमारत क्रमांक 48, 50 आणि 11 या इमारतींचा प्रश्न देखील अनेक वर्षांपासून आहे. लवकरच संबंधित विकासकांची
अधिकाऱ्यांची आणि रहिवाशांची बैठक घेऊन पुनर्विकास मार्गी लावणार असल्याचं केळकर म्हणाले. गावदेवी भाजी मंडईच्या इमारतीला लागलेल्या आगीसंदर्भात बोलताना केळकर यांनी अनधिकृत बांधकामांसंदर्भात प्रशासनाच्या बोटचेप्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला. वेळीच तक्रारींची दखल घेतली असती तर 2 बळी गेले नसते, असंही त्यांनी स्पष्ट केलं. महात्मा फुले मार्केटमध्ये अनधिकृत मसाला गिरण्यांबाबतही प्रशासनानं दबावाखाली काम केलं. आयुक्तांनीही कारवाई केल्याचं सांगितलं, पण प्रत्यक्षात कारवाई झाली नाही. येथील शेकडो रहिवासी आणि व्यापाऱ्यांची समस्या सोडवण्यात प्रशासनाची निष्क्रियता दिसून आली. त्यामुळे आता नागरिकच पालिका मुख्यालयासमोर ठिय्या मांडून निषेध करतील, असं केळकर यांनी स्पष्ट केलं. गावदेवी भाजी मंडईला लागलेल्या भीषण आगीत पालिकेचे अग्निशमन अधिकाऱ्यासह एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. ही आग कशामुळे लागली, आगीचं नेमकं कारण काय होतं, आग लावली की लागली याचा छडा अद्यापपर्यंत लागलेलाच नाही. 24 तास उलटले तरी आगीचं कारण अस्पष्ट असून प्रशासनातील अधिकारी बोलायला तयार नाहीत. दरम्यान हकनाक बळी गेलेल्या दोघांच्या मृत्यूनंतर आता तरी प्रशासनाला जाग येईल का, असा सवाल उपस्थित झालाय. ठाण्याच्या गोखले रोडवरील गावदेवी भाजी मंडईला गुरुवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे आणि सुरक्षा रक्षक काळू गाडेकर यांचा गुदमरून मृत्यू झाला, तर 3 अग्निशमन दलाचे जवान जखमी झालेत. त्यापैकी दोघांना कळव्यातील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सध्या तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. भाजी विक्रेत्यांसाठी उभारण्यात आलेल्या मंडईत प्रत्यक्षात कपडे, चप्पल आणि इतर व्यवसाय सुरू असल्याचं समोर आलं. याबाबत अनेकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनानं कानाडोळा करून वर्षानुवर्ष दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय. अग्निशमन दलात भरती प्रक्रिया अजून झालेली नाही. अग्निशमन दल कंत्राटी पद्धतीनं चालवायला द्या, नाहीतर आज सर्वत्रच कंत्राटी पद्धतीनं सुरू आहे, पैसे खाण्याचं काम सुरू आहे, अशा शब्दात ठाण्यातील आगडोंब प्रकरणी आमदार आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडे पुरेसं मनुष्यबळ नाही. इथे माणसं मृत्युमुखी पडतायत. 1 महिन्यात भरती प्रक्रिया पूर्ण करा, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. जातीनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षण, बेरोजगारी, महागाई आणि नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार यासारख्या विविध मुद्द्यांवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सरकार संविधानाच्या मुद्द्यांवर ठोस भूमिका घेत नसल्याचा आरोप केला. जातनिहाय जनगणनेबाबत बोलताना आव्हाड म्हणाले की जनगणना जातीनिहाय होणार याची जाणीव होताच भाजपानं पावलं उचलण्यास सुरुवात केली. काशीराम यांचे जिसकी जितनी जिम्मेदारी उतनी उसकी हिस्सेदारी हे शब्द आजही महत्वाचे आहेत. आम्हाला आमची नेमकी संख्या कळू द्यात. संविधानात ओपनसाठी आरक्षण नाहीच, मात्र सरकार ओबीसी जनगणनेबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही. देशातील आर्थिक परिस्थितीवर टीका करताना त्यांनी महागाई आणि बेरोजगारी गंभीर पातळीवर पोहोचल्याचं सांगितलं. नीट परीक्षेतील कथित अनियमिततेवर भाष्य करताना आव्हाड यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंतरराष्ट्रीय राजकारणावर बोलताना त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबतही भाष्य केलं. ट्रम्पला घाबरण्याची गरज काय, तो काही आपला बाप लागत नाही, मात्र देश अमेरिकेला घाबरत असल्याचं चित्र दिसतंय, अशी टीका केली. ठाण्यातील परिस्थितीवर बोलताना आव्हाड यांनी पालिका प्रशासन आणि कंत्राटी पद्धतीवरही निशाणा साधला. पालिका स्वतःच्या जीवावर काही करू शकत नाही. काम होत नसेल तर थेट कंत्राटदारांना ते दिलं जातं. ठाण्यात अतिशय अवघड परिस्थिती निर्माण झाली असून यामागे राजकीय वातावरण कारणीभूत आहे, असा आरोप त्यांनी केलाय. यावेळी जी जनगणना होईल ती जातीनिहाय होईल. खास करून बिहार इलेक्शनच्या आधी जेव्हा तिथली ओबीसी मतं आपल्याला मिळणार नाही अशी जेव्हा बीजेपीला खात्री झाली, तेव्हा मतांचं राजकारण करण्यासाठी बीजेपीने पाऊल उचललं आणि जोरात घोषणा झाली की यावेळेस जे सेन्सस असेल, म्हणजेच जनगणना असेल, ती जाती आधारित असेल. पण आता जेव्हा लक्षात येते तेव्हा ना तर ते जात विचारतायत, ना कुठला फॉर्म आहे, ना कुठली जात घेऊन घेतली जाते. मला काशीरामजींचं स्टेटमेंट आठवत आहे की जिसकी जितनी संख्या बारी उतनी उसकी हिस्सेदार. एकदा खरं काय ते महादेशाला कळू द्या. मागासवर्गीय
दलित किती, आदिवासी किती, म्हणजे बीसी किती, एससी किती, एसटी किती आणि ओबीसी. एकीकडे सरकार निर्णय घेतं की ओपन मध्ये रिझर्वेशन वाल्यांनी यायचं नाही. आम्ही नेमके संख्येने किती होते तर आम्हाला समजू द्या. आणि ओपन हे कधीपासून रिझर्वेशन वाढलं? संविधानामध्ये ओपन हे रिझर्वेशन नाहीच. ही जरी गोष्ट बाजूला ठेवली तरी तुम्ही शब्द दिला होता या देशाला की आम्ही ओबीसी ची जनगणना करू. ही लढाई विश्वनाथ प्रताप सिंग म्हणजे त्या काळापासून सुरू झाली. त्याच्यानंतर लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव, अखिलेश यादव, महाराष्ट्रामध्ये जमीदार मुंडेजी, छगन भुजबळजी या सगळ्यांनी ही लढाई लढली. पण आता मात्र गपचूप बसनात बांधून ही बाजूला ठेवली जाते. आणि हे सरकार ह्या जनगणनेमध्ये कुठेही ओबीसी जनगणना करताना दिसत नाही. ही चक्क ओबीसी समाजाची फसवणूक आहे.